चक्क आपल्या ब्लॉग मध्ये चामट्याचं आगमन होताना बघा कसा पळतो तुरु 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 तुरु. चामट्याचा पोर गावला. सोडून द्यावं त्या का काहीतरी पाणी यात बीळ बघून अयच सोडूया. जाऊन दे बाबा जा. आजादी भेटली ते का. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. हो, पावसाने काय संध्याकाळचा टायमिंग घेतलेला आहे, तर आज आपण जातोय चालत यासाठी. काल पाऊस होता तर संध्याकाळी आपण आलो भिजत. गाडी अमनला सांगितलं होतं सोडायला, तर तो आला होता सोडायला. परत येणार होता, आपला जनबा येणार होता, त्याच्यामुळे परत तो गाडी घेऊन गेला. मग आता आपण चालत तर भाळात बिळात बघूया पाणी कितपत वाढलं. तर पाणी अजिबात नाही, हाय तेवढंच, म्हणजे जेवढं होतं तेवढंच. कुठे ना कुठे एखादी तळी साठलेली आहे. तर इकडं तर हरलं गेलेलं दिसतं. एवढं पाऊस लागलो, हरलं गेलेलं दिसत असेल, पण कुर्ली काही एक पण दिसत नाही बा. सडोरी तरी सड्यावरनं अशी चालत जाणार आहे. सडोरी ही सड्यावरतीच कुर्ली दिसते आणि व्हाळोरी कुर्ली ही वाळतच दिसते. ती सड्यावरती नाही दिसत. जेव्हा उतरावं लागतं ना, जेव्हा एकदम लास्टला एंडिंगला उतरावं लागतं, उतराचं एक वाहन आहे, म्हणजे ते काय बोलतात, आपलं नक्षत्र आहे उतराचं. त्यावेळी जे वरचे जे असतात ना कुर्ले वगैरे, ते सर्व चामटे व्हाळामध्ये उतरत असतात. तेव्हा ते व्हाळामध्ये जातात सडोरी. तोपर्यंत सडोरी कुर्ली ही सड्यावरतीच असते. आता पिल्लं वगैरे सोडलं नाही ना, पोरं वगैरे सोडलं नाही की ती नंतरला मग बिळं पकडतात. मग बिळातून कसं गणपतीच्या टायमाला कसं आता काढू देखील होतील. तर काही जण सड्यावरती फिरतात, म्हणजे ज्यांना सडोरी कुर्ले आवडतात ते सड्यावरती फिरतात कुर्लीला. आणि कुर्ली जर खायची असेल, ह्यो पण बघा कसं पळतात तुरु तुरु. दुसरंच आमटो दिसलो. जर कुर्ली कोणती सडोरी खा नाही तर व्हाळोरी खा. आत्ता कशी ही कुर्ली ही भरीव नसते, पोकळ असते. पोकळ यासाठी 6 महिने मातीत असते आणि त्यातून ती पिल्लं घेऊन असते, आपल्या मुलांना घेऊन असते. त्याच्यामुळे त्याचा पेंदा हा पोकळ असतो. जेव्हा ती कधी भरी होते, गणपतीनंतरला जी कुर्ली असते ना ती भरीव असते. काही जण ना खाताना जी कुर्ली ना गणपतीनंतरची खातात. काही जण आता हे उगवतात ना कुर्ले, ते काही जण खात नाही, म्हणजे उदाहरण मंत्री असतील किंवा अन्य काही जणांना आवडत नसेल. आमचा सासरा देखील खात नाही आताची कुर्ले वगैरे घेऊन येतो, पण उगवलेली कुर्लीही खात नाही, कारण आताची कुर्ली कशी पोकळ असते, त्याच्यामुळे ही कुर्ली खाली जात नाही. गॅस आपण इकडे जेवढी जी होती 1 2 3 4 आणि 5चे डबकं बघितले, पण बॅड लक आपलं असावं, त्याच्यामुळे आपल्याला काय कुर्ली भेटलेली नाही. आपल्याला वाटलं एखादी असेल, म्हणजे जी जास्त कंटाळलेली असते ती बोलू येईल, एखादीने भेटेल आपल्याला. कारण 6 महिने राहायचं म्हटल्यानंतर कोणालाही कंटाळा येणारच. म्हणजे 6 महिने जो बंद खोलीत जर आपल्याला ठेवलं तर आपण राहू काय. तसंच ते कुर्ल्यांचं देखील. तर आपल्याला वाटतं एखादी तरी भेटेल. बरं, दाखवण्यासाठी मी काय पकडणार नव्हतो, फक्त एक जस्ट तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी की बाबा आपलं आता सीझन हे चालू झालं कुर्ल्यांचं. हां, हे बघा दिसली कुर्ली, दिसली. बघितलं आपलं नसीब आहे वो, नसीब है अपना. अच्छा, ये देखो कुर्ली अभीच दिखत आहे. ही बघा, बघितला, फायनली आपल्याला ती कुर्ली भेटलेली असतली. कशी मातीमध्ये आहे ती बघा.
इथं पण असेल, इथं पण बीळ आहे, इथं पण कदाचित असेल. मित्र हो, आपण तर इकडे कुर्ली पकडलेली आहे. तर त्याच्या ह्याच्यामध्ये ना पिल्लं देखील आहेत. तर ही दिसत असेल छोटी छोटी. तर त्याला सोडूया, त्यांना पिल्लांना. एका हातामध्ये मोबाईल घेऊन आणि एका हातामध्ये कुर्ली घेऊन ना पिल्लं ही म्हणजे धुवायला जमली नाही. तर धुवली आपण, तर पूर्णपणे काढली त्याची पिल्लं. तर घेऊन जाऊया पोल्ट्रीमध्ये. आपल्याला जे उत्तराखंडवाले आहेत त्यांना दाखवायला की आपल्याकडे ही अशी कुर्ली असते, अशा प्रकारची. तर ही कुर्ली जी बोलत होतो आपण, 6 महिने मातीमध्ये असते पिल्लांना घेऊन, 6 महिने. तर ती कंटाळलेली होती, त्याच्यामुळे ती म्हणजे जरासा काय पाऊस लागला ते वरती आली पिल्लांना सोडायला. एवढ्या डबकामध्ये फिरून ना आपल्याला ही एकच कुर्ली भेटली. एवढ्या डबकामध्ये फिरून देखील. तर आपल्या काय बोलतात व्ह्यूवर्स ना, सबस्क्रायबर फॅमिलीना दाखवायची होती म्हणून भेटली आपल्याला ती कुर्ली. तर या पुढचे ब्लॉग पावसातून आपले हे माशा कुर्ल्यांचे हे येत जातील. तर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा कुर्लीला बघून, आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर मित्र हो, कुर्ली तर आपण तिथं ठेवली बादलीमध्ये. पहिली कुर्ली ना आमची आम्ही जेव्हा लहान असायचो ना, जेव्हा म्हणजे आणली किंवा पहिले कुर्ली असे सड्यावरचे नाही यायचे, घरामध्ये पण असे यायचे कुर्ले. तर आम्हाला अशी भेटली नाही एखादी कुर्ली, तर आम्ही तिला हळद पिंजर लावून म्हणजे कुंकू वगैरे लावून सोडून द्यायचो पहिली म्हणून कुर्ली. आमची म्हातारे तेव्हा सांगायचे, पकडू नका, तिला हळद पिंजर लावा, कुंकू वगैरे लावा आणि सोडून द्या. तसं आम्ही करायचो पहिलं. पण आता ना, आता भेटले तर कसं जसं असं काय बोलतात दिवसांदिवस ना चेंज होत जातो माणूस, कसा चेंज होत जातो ना. पण तसं आम्ही आता करणार. ती आहे कुर्ली, ती संध्याकाळी तिला आम्ही सोडून देणार. जर भेटली म्हणजे अजून जर भेटल्या तर ठेवणार, नाही तर तिला संध्याकाळी हळद कुंकू लावून सोडून देणार. तर आता आपण जाऊया नवीन बागेमध्ये. कालचा जो राहिला होता बांधी घालायचा म्हणजे पाणी जायला, तर त्या पूर्ण करायच्या आहेत. आणि जिथं जिथं कलंब लागणार आहेत नवीन खड्डे, ते खड्डे देखील मारायचे आहेत. कारण तिथं आता पाऊस तर सुरू झाला आहे, कलंब देखील लावायचे आहेत. तर कलंब मेली होती, तर ती अशी मेलेली आहेत ना, हे मूंद काढून खड्डा मारून त्याच्यावरती नवीन दुसरं कलम लावायचं, असं देखील करायचं आहे. तर आता जाऊया, काय माहोल आहे तो तिकडे गेल्यावरती समजेल. आपली नजर जी आहे ना, का आहे ती बघा. ते आम्ही इकडे जात होतो आता, तर मला कुर्ली दिसली. तर एक सोडून 2-2 आहेत कुर्ल्या. आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळची कुर्ले हे बाहेरच पडतील. संध्याकाळचे हमखास कुर्ले भेटणार. जर फिरलं ना आणि त्यातून जर पाऊस जरी पडला ना, तर हमखास कुर्ले भेटणार, हमखास. नहीं नहीं, उसमें एक के इसमें ही है, वो लेके जाता है घर को। ये भी तो खाएगी भाग के भाज के, वो उसमें बच्चे रहेंगे। रुको दिखाता है, निकाल के दिखाता है, रुको। बच्चे वाला होगा, कभी तो नहीं जा रहा है। हाँ, ऐसे काटेगा वो, हाथ अलग कर देगा ये। उससे अच्छा वो तेज ये रहते खाड़ी के। पकड़ो, ये दोनों पकड़ने पड़ेंगे।
यही पकड़ो ना, रुको 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 रुको, ऐसे ही पकड़ने का. ये दोनों दोनों पकड़ लो. रुको दिखाते हैं. वैसे पकडो वैसे पकडो. मोबाइल मोबाइल जेब में रखो. अरे रुको. हा त्यांका ह्या लावलंय मी काट. पकड त्यांका काय नाही जावणार. मी नाही पकडणार. अगो हे बघ हे आता चावतात हे बघ. ती राहायला पण मी हे बघ. पकडणार नाही. हे बघ खरंच चावतात. बंद करून ठेव. मग खोललं कसं त्यांका. मी बघूसाठी तेवसर ती बाहेर आली. पाणी एकटाक जा. पाण्यात टाकतो. कोंबडीचं काय केलं? ते शिरटावलंय चांगले. तू किती आणलं आणि त्यानं किती आणला ना. तुझी त्याची दाखवून ठेवत होतं. मग ठेवायची ना ही. हा ती होती त्याची. हाय ती बारकी पोची. होय हे बारकी पोची आणलं की काय. काय बार. त्यांका माती बघ किती. मी अगो भल्या माणसा याच्यात ते राहणार. हा राहू दे. ते वर बाहेर नाही येत. हा तर नाही टप्पात ना बाहेर येणार नाही. नाही नाही टप्पात येत नाही की बालदेत नाही येत नाही बाहेर. नाही ते येणार. टप्पात येणार नाही बाहेर. नाही म्हणजे तरी तू का माहिती तू आणलेली काय एकत्र मिक्स केली त्याच्यात. आत्ताच केली मिक्स. कशा दाखवू नको तू आणलेली. असं काय नाही पण मी थोडीशी आणली. पण थोडीशी तीच किती 2 कप होती ना. 2 कप हा पण ती खयत. मिक्स केली बोलते तरी पण खयत खयत. ही बाई आणलेली. हा, ती मोठी मोठी काढलेली बाजू. तू आणि मोठी मोठी काढशील. मी काढलेली विचार आहे. राहून दे आता. अगदीच बारीक नव्हती. हा राहून दे. मला येतात थोडीफार. आज तर काढली असती तर अजून चांगलं. पाणी पिणी चांगलं असतं तर काढली असती. मग काय लावता पाणी हा. अरे पाणी आलं लगेच. कसं काय कसा काय म्हणजे. माझं कधी पण ताण असता. होय आम्ही गेलो. आपण अडवून ठेवायचा पाणी. तू लय हुशार आहेस. जाऊन बघून या कधी माहिती असतं. सासवे सुना सकाळी उठून गेले 5 वाजता 5:15 वाजता उठली. कालवासाठी. आमचं सकाळी. काम आहे. दिवसभर काम आलाय. काम करायचं. कामा करून दिला. बेस केलास काय वाईट नाही केलं. मी कढई ठेवले. आपल्याला येताना रस्त्यामध्ये हे भेटले 2 कुर्ल्या. माती बघा किती लागलेली आहे. ती धुपली असती पावसात नाही अजून. तेव्हा सोडून दे. खायची होते खाऊचे नसती तर. त्यांना सोडून द्या गोय. हळद कुंकू लावायचे आणि सोडून द्यायचे. हा. पाऊस लागून दे मग सोडू कमी नाही. हा? आता काय करतो तू. कच काढतोय. ते समाजता कशी कच आहे. ते हातात लागतं. ते काढायचं. देवची वाटणी काढताय. देवची काढते वाटते कोणाकडे देवची देवी. ही कोणाक देवची आहात कोण मागाते का ते. आणि ती ती आमका सारा. ही सार बनव आणि खाऊ खायची. ही आणि ही ती देव पण असते विकत मागायला. कोण मागता ऐकत. किती मागते. तर तू हायता टाकलं असतं तर मग बघूच होतो. आणखी सगळ्यांची लाळ पाहिजे. अरे पण मी खायत नाही तर मग माका नको जेव. मग कशा गरम करता येता नको आता. अरे तू जेव. तरी पण बघ सांगून ऐकू घेत नाही. तर गायस आपल्याला भूक नाही तरी पण जबरदस्तीने आपण माका जेव घालता. काय खाणार आहोत. आपण काय नाही खाल्लं. माका नको ना. ते हे खा. तर कालचं चिकन आहे सांगते मागा जेव तुला नको. सोनं असलं तरी पण नको. चिकन आली कचा. तास देते आता गरम करून. माझी मच्छी झाली ती नको झाली. मच्छी भेटे म्हटलं माका आता कालवा नको मागा जेव नको. कालवा आपण खात नाही. कालवाचा सार असू दे कालवाचा काय असू आपल्याला आवडतच नाही त्याच्यामुळे आपण खात नाही.
भेटताना का मस्ती. मस्ती काय मस्ती, नाही खायत तर नाही खायत, मग त्याच्यात काय एवढा. मोठं घ्यायचं ना नाही तुम्ही. हं? नाही लावायचं. काय आता किती भांडी झाली ती बघ. त्याला सांगा शुगर. भांडी पण सांगितलं ना कोणी होता, मी म्हटलंय ना माझ नकोय. तर आता जेवूया, एवढा गरम गरम करून देता, आता खाऊया. परत तेवढा काय काय झालं? परत तेवढा हा काय झालं? परत तेवढा घालते. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. आपण ब्लॉग देखील आता इथेच एंड करूया. त्याची सांगता सॉरी आपल्या सांगता तरी इथंच म्हटलं काय होतं, सांगता इथेच करूया आपल्या ब्लॉगची. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुढे व्हिडिओ सोबत बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट. आता जेवूया. आजच्या बघा त्यांका कालवारी माझ्यासाठी स्पेशल मच्छी फ्राय केलेली आणि चिकन.